राळेगावसह मारेगाव, वणी आणि झरी जामणी येथील गाजत असलेल्या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आलाय। प्रफुल्ल चौहान भाजप जिल्हाध्यक्षांनी आणखीन एक ऑडिओ क्लिप पोलिसांकडे सादर केली। या क्लिपमध्ये तपासात सहकार्य न करणाऱ्या एका तरुणीनं बनावट आधार कार्डच्या माध्यमातून मुलींची विक्री होत असल्याचा दावा केल्याचं सांगितलं जातंय। तसंच काही एजंटची नावं आणि मुलींचे फोटो डिलीट केल्याचंही या ऑडिओमध्ये नमूद असल्याचं समोर आलंय। दरम्यान या नवीन घडामोडींमुळे प्रकरण अधिक गंभीर बनलंय। संबंधित तरुणीची पुन्हा सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली। पोलिसांकडून या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासली जाते। पुढील तपास सुरू आहे। पहिली जेव्हा ऑडिओ क्लिप पोलिसांना आम्ही दिली तेव्हा पोलिसांनी त्या अनुषंगाने तपासाची चक्र फिरवली, अनेक लोकांना चौकशीसाठी बोलवलं। त्या ऑडिओ क्लिपमध्ये जिचा आवाज आहे त्या मुलीलाही बोलवलं, परंतु त्या मुलीने असं लक्षात आलं की पोलिसांना ती तपासादरम्यान सहकार्य करत नाहीत। ती अनेकांना ओळखतसुद्धा नाही किंवा माहीत नाही असं ती बोलते आहे। परंतु त्याच नावाचा उल्लेख असलेली एक दुसरी ऑडिओ क्लिप आज मी पोलिसांना दिली आहे। पोलिसांनी त्या बाबतीमध्ये अधिक तपास करावा याची गरज आहे। दुसऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये ती म्हणते की तिच्याजवळ सर्व माहिती होती, तिच्याजवळ अनेकांचे नंबर होते, अनेक मुलींचे फोटो आहे तिच्या मोबाईलमध्ये, परंतु तिने वेळोवेळी डिलीट केले आहे पोलिसांच्या धाकामुळे। त्यामुळे हा सर्व डाटा रिकवर करावा आणि त्या सर्व मुलींची ज्यांचे फोटो आहेत त्या सर्व मुलींची किंवा ज्या या मुली याच्या पीडित आहेत त्या मुलींची सुटका करावी। ज्यांचे नावं त्या ऑडिओ क्लिपमध्ये आलेले आहेत त्या सर्वांना पोलिसांनी इन्व्हेस्टिगेट करावं। यातली त्या मुलीचा संवाद असलेलीची आई, मुलीची आई, तिचा मोठा रोल, मोठा सहभाग या सर्व विषयामध्ये दिसतो आहे। ती आई अजूनही पोलिसांच्या ताब्यात आली नाही। आमची खात्री आहे की पोलीस तिला लवकर ताब्यात घेतील आणि या घटनेचा अधिक जोमाने तपास करतील। परंतु घटनेचं जे गांभीर्य आहे त्या गांभीर्यातून सर्व हिंदू मुलींच्या जीवितवाची इथे शंका उत्पन्न होते आहे। त्यामुळे पोलिसांनी याचा अधिक तपास करावा। पोलीस किंबहुना करत आहेत, पोलिसावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि पोलिसांनी याच्या अधिक खोलात जाऊन हे पूर्ण सिंडिकेट उघड करावं। याच्यामध्ये दोन्ही ऑडिओ क्लिपमध्ये असं लक्षात आलं आहे की खोटे जन्मतारखेचे दाखले कसे तयार करत होते, त्याच्यासाठी आवश्यक पुरावा म्हणजे जो आधार कार्ड आहे ते कसं खोटं करत होतं, हे कोण करत होते या संबंधात तिने तिच्या ऑडिओ क्लिपमध्ये संवाद साधला आहे। त्यामुळे पोलिसांकडून आमची अपेक्षा आहे की हे सर्व जे आहेत लोक जे खोटे आधार करत आहेत, हे कुठल्या केंद्रावरून ते आधार कार्ड जनरेट होत होते हे सर्व पोलिसांनी पाहावं, जेणेकरून पुढे भविष्यात हे प्रकार टाळता येतील। घेऊन काम करायला गेली थे 22 वर्षाची नव्हती का? कोण? कल्याणी आत्या। आता किती 31 लागलं आत्याले। हा, तेव्हापासून ही काम करते। 22 वर्षापासून? केस कोण्या वर्षी लागली? आत्ता मागच्या वर्षी। मागच्या वर्षी? मागच्या वर्षी नाही, ह्याच वर्षी। कुठं जेलात होती, तुला माहित नाही? जेलात होती? मग बापरे, 1,00,000 कितीतरी हजार रुपये सोडून आणलं ना मजर काकानं। गाडी गाण ठेवली होती, तिच्या आईनं सोनं गाण ठेवलं होतं। कोणी गावले? ते का अजबच गाव आहे ते इकडलं नाही, तिकडलं आहे ते गाव, उज्जैनकड। हा, उज्जैनकड गाव आहे ते, तिकडं होय केस लागली होती। अच्छा। माझी मम्मी पोलीस स्टेशन मधून पळून आली ना, माहिती आहे तुला गोष्ट? तुझी मम्मी? हो, नाही बा। पूनम आत्या आणि माझी मम्मी बी सापडली होती। तर हे यायनी म्हणते का आम्ही दोघी जणी सुले चाललो। तर माझ्या मम्मीचा पहिला मोबाईल गायब झाला, माहिती तुला? हरवला होता। नाही बा। माझी मम्मी हॅट जंगलानं पळी म्हणते। त्यामुळे मी म्हणलं काही खरं नाही, मी भल्ली रडत जात मला माहित झालं तर माझी आई जेलात आहे म्हणून। मग मला भल्लाच रड येते, माझ्या आईला काही झालं का? काय तसे काम करू द्यायचे गो बदल? थांब, ऐकलं तर आपण मी चांगल्या यानं सांगतो ना, माहिती मग तुला तसं तू मला तसं सांगितलं ना, मी ना तरी माझ्या आईला माहित तुझे नाव न सांगता मी टोकलं माझ्या आईला। आई म्हणलं जाऊ नको बरं, म्हणलं हे काम असू दे, नाही म्हणलं सोडून दे म्हणलं, माझी आई 1,00,000 मारीन म्हणे मला। हो का? मी म्हणलं अहो म्हणलं, मग मी नाही का गोष्ट बदलवली। आई म्हणलं मला स्वप्न पडलं होतं काल, म्हणलं का आपल्या गावातल्या माहित झालं ना ते तुया मांग आहे बा म्हणून पाहिले, असंच म्हणलं मी ना। माझी म्हणे जाऊ दे, टेन्शन नको घेऊ म्हणे, आखरीचंच काम आहे म्हणे। आता मग मी चाललीस म्हणे MP ला, म्हणे तुला तर माहित आहे म्हणे। हो म्हणलं, एकच काम कर आणि चालली जा बा म्हटलं। बरं, ते कल्याणी तिची केस कशी लागली सांगू का?
पोरीले घेऊन गेली असं लग्न कराले. हा पोरगी पलटली म्हणते. हा पोरगी गायब झाली आणि ते तिथंच राहून गेली. मग पोरावाल्यानं फोन केला पोलीस आले. मग इले नेलं जेलात. अच्छा आणि तो आला होता म्हणते ठाणेदार कडक. तो ठाणेदार डायरेक्टच म्हणते इले त्या मुसलमानात का ठेवून आहे. हो का हा तर हे वाली म्हणते तू मुसलमानाचं काही काढतं बे, माझी केस लागली तू ते पाय ना. हा इनं म्हटलं म्हणते ते पोलीस वाला काय म्हणते इले का त्याला सोडन मायापाशी या. हो का हा तरी बिन हे चौथी करत आली. आणि मग तिच्या आईनं ते पैसे सोनं नाणं गहाण ठेवलं. हा एवढे रुपये कुठून येणार आहे एका दमात. मज्जरनं बिन गहाण ठेवलं हे ते. मग दोघा मिळून पैसे सोडवलं. 2 दिवस राहिली होती ती जेलामध्ये. अच्छा मग आता तिची केस आहे. तिला दर गुरुवारी जा लागते सही करायला. तिला विचारजवळ मजा की म्हणते आत्याची म्हणा हम्म कसं वाटतं म्हणजे जेल कसं राहते म्हणा तुम्ही पाहिला का कधी म्हणा टीव्ही मध्ये दाखवते म्हणा सिरियल मध्ये दाखवते म्हणा तशी मजा नाही त्यांची गोष्ट मला माहित आहे. त्यांनी खुद सांगते ना रे मला हर एक गोष्टी सांगते ना. माई इथे सांगत नाही तेवढ्या मला सांगते ना. हो का मी डायरेक्टच विचारू शकतो. आत्या म्हणे ना मला म्हणे जेलात मोबाईल दिला तर राहू शकत होती म्हणे पण असं राहिलं नाही होत म्हणे. हो का मला माहिती आहे का जेलातले कैदी नाही दिसत का रे ते राहते पांढरे कपडे घालून. हा मला भल्लं ठेव लागते त्यांचं का आहे का. बरं मी मेडिकल रिपोर्ट साठी गेलती यवतमाळच्या दवाखान्यात. तिथे डॉक्टर लोकांसमोर त्या कैदीला आणलो हाईट बांधून त्याले दोरीने रखतात हे मोठा जाम त्याले त्यांना बांधून अनथ नुसतं हसत जात जाय पागलावानी. हो का भलं भेव लागते तशा लोकांचा. असं म्हणजे किती वर्षाची पोरगी नेत असन. किती बिन वर्षाची राहिली आधार कार्ड वर आपली एज वेगळी टाकते ना. अच्छा असं आहे का आधार कार्ड बदलून देते ना शुभम मामा दुसरं बनवून देत असते. अच्छा नकली आधार कार्ड. असं आहे का बरं काय फायदा असे काम करून. तुला की दाखवत नाही का पोरीचा फोटो की माझ्याच याच्यावर फोटो येत असते. माझ्याच मोबाईल वर फोटो येते पोरीचा माझ्यातले फोटो होते. मी भल्ले डिलीट करत असतो. हो का अशी केस गीस काही झाली हा हा तर माईवाली अशी म्हणजे पोलिसाच्या आता मांग अहमदाबादवाले पोलिस घेऊन येणार होते घरी. हा हा असं काही माहित झालं कारण की मला 18 वर्ष पूर्ण होऊन आहे ना. हा हा तर मला नेतेने विचारपूस करायले जेलामध्ये तिथं ठाण्यात. म्हणून माझ्या मोबाईल मधून मी सगळेच आधार कार्डचे फोटो पोरींचे सगळेच फोटो डिलीट करत असतो. माझ्या मम्मीच्या याच्यावर कधी आले नाही तर मग माझ्या याच्यावर पाठवायला लावते. माझ्या मम्मी माझ्या याच्यावर लई सारे एजंटचे फोन नंबर आहे माझ्या याच्यावर. आता जे याचा नेला कोणाचा म्हणते आपला आता जे मुलगी नेली तिचा फोटो आहे का तुला पाहिलं त्या पोरीले. मी ना हो टाक बर कोणी व्हॉट्सअप पावते जेव्हा मी सांगतो ना तुला तोंडानं. मग सांगतस आहे कोणतं कंचन कंचन हे नाही का रे पुढचे घर पारडी वे का कोण होत ती ती लहानची पोरगी ते लहानची नाही रे मोठी आहे ना माया एवढी. हो तू एवढी खायची ते एक ढेपरचं पोरग राहते तेवाली लहानची. हो ढेबरसा पोरं आहे आणि ते तिचा नवरा आहे तिले नेलं सांगू नको फक्त कोणाले. बापरे तेच म्हणे खुदून माझी मम्मी काही तिले नेलं नाही. तिचा फोटो घेणं आहे का माझ्या मोबाईल मध्ये फोटो होते मी डिलीट केले. मी असे आलतू फालतूचे फोटो ठेवत नसतो. हो का पण सांगू नको कोणाला गोष्ट बरं मोल्ल्यात कोणालाच नाही माहित. ठीक तुझे भरोसा नाही का बाळा माया नाही भरोसाची गोष्ट आहे तुला सांगू राहील मी कोणाला अशा गोष्टी सांगत नाही.